या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी रत्नागिरी कृषी बाजार समिती संचालक आणि आगमन झालेले एसा चॅलेंजर क्रीडा मंडळातर्फे त्यांच्या या ठिकाणी बाळासाहेब कामेरकर यांचं या ठिकाणी स्वागत करतो। दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचे आहे। कामगिरी मैदानावरती केली जाईल बघायचं आहे। विजय भंडारी ते त्या ठिकाणी बाकी 4 वर्ष गाजवते 2 खेळाडू 2 अपोजिट संघामधून पाहायला मिळतात। एक असेल अविष्कार पालकर संघ असेल त्या ठिकाणी सोळजाईचा आणि त्यांच्या समोरून संघ खेळणार आहे जुगाईचा आणि त्या जुगाई संघामधून जय कर्णधार रेडिंग मार्कवरती आपल्या पहिल्या रेडवरती दाखल होताना पाहायला मिळतोय। त्याच्या समोर आकाश तेवढूकरचं मोठं आव्हान असणार आहे। 2 पॉवर हाऊस बिग संघ एकमेकांच्या समोर मध्यरक्षकाला टिपण्याचा ताबा केला जातोय का बघायचं आहे। त्या दरम्यान आपली अटेम्प पूर्ण करताना पाहिले मेगा फायनलचं तिकीट मिळवलं आहे आणि दुसऱ्या मेगा फायनलच्या तिकिटासाठी मैदानावरती आता मात्र युद्धाला सुरुवात होताना पाहायला मिळते आहे। पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ एकमेकांच्या समोर पाहायला मिळत आहेत। जुगाई कोसुम वर्सेस सोळजाई उलटा संघ सेकंड फायनलचं तिकीट त्या ठिकाणी मिळवणार बघायचं आहे आणि या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल होणार बघायचं आहे। कर्णधार आता मात्र आपल्या पहिल्या रेडवरती त्या ठिकाणी सुरक्षित आपल्या घरट्याकडे परतण्याच्या प्रवित्र्यामध्ये पाहायला मिळतात। खेळाडू समोर पाहायला मिळतोय त्या ठिकाणी पप्पू गांधी आपल्या पहिल्या रेडवरती त्या ठिकाणी फुल आउट संघासमोर बऱ्यापैकी पप्पूच्या अनुभवासमोर सगळं यंग टॅलेंट समोरून पाहायला मिळत आहे। कितपत मोठी कामगिरी करतील बघायचं आहे। आपल्या पहिल्या रेडवरती आपल्या स्ट्रॉंग झोनवरून त्या ठिकाणी जागा बनवण्याचा प्रयत्न सुरेख ब्लॉक लावला गेला। आदेश वरती आता मात्र काय कामगिरी करणार बघायचं आहे। मागील 2 वर्षाच्या खेळामधील जुगाई कोसुम संघाची नवीन खोज आता मात्र आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघासमोर त्या ठिकाणी काय कामगिरी करणार बघायचं आहे। आदेश रेडिंग मार्कवरती आहे 6चा डिफेन्स समोर आहे बोनस ऑन आहे। दरम्यान त्या ठिकाणी काय कामगिरी होईल त्याच्या दरम्यान त्या ठिकाणी संजय गुणाच्या शोधामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। 6चा संच समोरून पाहायला मिळतं त्याच्या दोन्ही दिशांना चौफेर चढाया करण्यासाठी माहीर असणारा खेळाडू आहे आणि तो खेळाडू आता मात्र त्या ठिकाणी आपल्या दुसऱ्या रेडवरती गुणाची कोणती वैयक्तिकरित्या पोहोचणार का बघायचं आहे। आणि दरम्यान थोडासा बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी गमावतोय स्वतःला स्थिर 3 नंबर जर प्रदान केला रेडर मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळतोय। 7च्या डिफेन्स समोर हा सामना देखील तेवढ्याच प्रतिकाररित्या त्या ठिकाणी मैदानावरती खेळला जाईल कारण 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर आहेत। बोनससाठी जागा बनवण्याचा पाहायला मिळतोय। थोडंसं आपल्या खेळाडूंकडे पुष्टी घेण्याचा प्रयत्न करतोय मध्यरेषेवरती आहेत आणि दरम्यान अविष्कार पालकर पुन्हा एकदा रेडिंग मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळत आहे। या खेळाडूकडे पूर्णपणे नजर असणार आहे। पूर्णपणे या वर्षीच्या स्पर्धांमध्ये बहरामध्ये पाहायला मिळत प्रदान केला रेडर मैदानावरती 7च्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न निदान रेषेवरचा खेळ पाहायला मिळतोय परंतु त्या ठिकाणी थोडासा ताकदीनं खेळ करणं गरजेचं आहे तर समोरचा संघ त्या ठिकाणी अनुभवाने भरलेला आहे आणि अनुभवाबरोबरच त्या ठिकाणी यंग टॅलेंट देखील बरेचसे मोठी कामगिरी करण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज आहे। मात्र आपलं टॅलेंट मैदानावरती आहे। थोडंसं डिफेन्सला पापण्याचं काम होतंय कारण कौस्तुभ जाधव मुख्य खेळाडू त्या ठिकाणी जुगाई कोसुम संघाचं त्या ठिकाणी या सेट मध्ये पाहायला मिळत नाहीये। थोडं मात्र या डोअर डायरेक्टवरती त्या ठिकाणी डिफेन्स कशा पद्धतीने खेळ बघायचे सोळजाई संघाचा त्या ठिकाणी सोळजाई संघासाठी 4च्या डिफेन्सवर अविष्कार पालकर आक्रमक होताना पाहायला मिळेल का बघायचं आहे। रिंगला सुरुवात करताना पाहायला मिळते अविष्कार पालकर पूर्णपणे त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित करण्याचं काम करतील बघायचं या रेडवरती त्या ठिकाणी त्याला टॅकलचा प्रयत्न बॉडी बॅलन्स गमावल्यानंतर संघ कर्णधार आहे कॅप्टन कशा पद्धतीने कामगिरी करतो बघायचं आहे। समोरून 6चा डिफेन्स पाहायला मिळतोय 6चा डिफेन्स बेदत काढण्याचं काम त्या ठिकाणी आपल्या चौफेर चढाईने करणार का बघायचं आहे। दरम्यान त्या ठिकाणी शफलिंग सुरू आहे दरम्यान चाका बनवण्याचा प्रयत्न संजय इंदुलकरच्या कोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आहे। मांडीवरती शेंडू टोकला जातोय मी केलेला अटेम्प्ट पूर्णत्वाकडे जाईल का बघायचं आहे आणि मॅन वेळ काढून तिकडे मैदानावरती देणार का बघायचं कारण 5चा डिफेन्स करून आहे। रक्षकावरती त्या ठिकाणी किक करण्याच्या तयारीमध्ये डिफेन्स देखील त्याला सांगतोय तितकंसं सोपं नसणार आहे कारण आम्ही देखील त्या ठिकाणी पूर्णपणे अभ्यास करून या मैदानावरती आलोय आणि दरम्यान त्या ठिकाणी पप्पू आपले अटेम्प्ट पूर्ण करतोय आणि आपल्या या नंबरची त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय। डिफेन्स असेल त्या ठिकाणी 6चा बोनस ऑन असेल सूरज जाधव पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या स्ट्रॉंग झोन मधून सुरुवात करताना पाहायला मिळतोय। डिफेन्सला थोडंसं कडवण्याचं काम होतंय चाका बनवण्याचं काम होतंय
आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी सुरेख टॅकल होताना पाहायला मिळतो सूरज जाधवला. त्या दरम्यान आता मात्र त्या ठिकाणी नौकी खेळाडू मैदानाच्या समोर आहे. आकाश देवरुकर अनुभवी खेळाडू मैदानावरती आहे. सिंगल पॉईंट आदेश रडिंग मार्फवरती आला आता मात्र आपल्या संघाची कमान सांभाळण्यासाठी. समोर आव्हान असेल त्या ठिकाणी या क्षेत्ररक्षणामध्ये रेडिंग करण्यासाठी बाहेर असणारा खेळाडू त्या ठिकाणी समोर पाहायला मिळतोय. आविष्कार पालकर आक्रमण करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला जातोय. आकाश देवरुकरच्या कॉर्नरवरून आता मात्र त्या ठिकाणी समोरून त्याला माहिती आहे ताकद वाढवण्याचा प्रयत्न होईल का बघायचा आहे. आपली अटीम पूर्ण करताना पाहिलं त्या दिशेने बसलेले छोटे प्रेक्षक आपण थोडस पाठी बसा. अंगावरती कोणी मात्र रेडिंग मार्गवरती आता सगळं दाबण्याचा प्रयत्न होतोय. समोरून त्या ठिकाणी टाकायचा प्रयत्न होईल का बघायचा आहे. दरम्यान पप्पू अल्टी पल्टी खेळण्याचा प्रयत्न करतोय. आपली अटेम्प्ट पूर्ण करताना पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी कव्हर मध्ये घुसण्याचा प्रयत्न करतोय. रेड व्हॅलिड करतोय. सुरक्षा मैदानावरती आता मात्र त्या ठिकाणी काय कामगिरी करायला बघायचं आहे. त्या दृश्यात त्या ठिकाणी तो पार करतोय आणि त्यानंतर त्या ठिकाणी सुरक्षित प्रकार डुअर डाय आविष्कार पालकर ठिकाणी आपण झाले नेता चॅलेंजर क्रीडा मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि संधी साधली गेली आता मात्र आकाश देवरुकर. मी मगाशीच म्हटलं होतं हा खेळाडू जुगाई संघाचा ट्रम्प कार्ड आहे. जेव्हा त्या ठिकाणी डिफेन्स झाला तेव्हा तो मोडीत काढला गेला. अशा प्रकारचा खेळ करण्यासाठी त्या ठिकाणी जुगाई कोसुम संघाकडून ओळखला जाणारा आकाश देवरुकर आता मात्र सोजई संघासाठी डोके झाले. मैदानावरती जी 3ची होती ती 5ची झाले. सूरज जाधव मैदानावरती आले. पप्पू गांधी आता मात्र मैदानाच्या दिशेने त्या ठिकाणी 5च्या डिफेन्सवर गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न स्वतःच्या डाव्या कोपऱ्यातून त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. प्रतिरक्षकावरती गडकी घेत हाताने गडी बाद करण्याचा प्रयत्न होतोय. प्रामाणिक खेळाडू अनुभवी खेळाडू आहे. कधी चुकीचा अपील करणार नाही अशा प्रकारचे जय. सूरज जाधव रेडिंग मार्गवरती 5ची कव्हर समोरून असणार आहे. आता मात्र त्या ठिकाणी टीम स्ट्रॅटेजी असणार आहे. बरंच त्या ठिकाणी विचार मंथनाने ही मॅच खेळवली जाईल कारण दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. आविष्कार पालकर मैदानाच्या बाहेर आहेत. त्या ठिकाणी जुगाई कोसुम संघाला माहिती हा खेळाडू जेवढा वेळ सिटिंग ब्लॉक मध्ये बसेल 5चा डिफेन्स असेल डू ऑर डाय रेड असेल. कोणतं कौशल्य पणाला लावतो बघायचं. पप्पू गांधी या रेड वरती 5च्या कव्हर समोर गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. डिफेन्स त्या ठिकाणी अनुभवी डिफेन्स आहे. समोर मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी आपल्या अगेन्स्ट साईडनी पाहायला मिळतोय आकाश देवरुकर. गोलवर चढाई करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. पप्पू त्या ठिकाणी कोणाला बाद केले आहे. मांडीवरती शब्दी करून मारलाय परंतु मैदानात जागे नाही. सागर शेठ चव्हाण यांच्याकडून पारितोषिक आले. सोजई संघ त्या ठिकाणी मेगा फायनल मध्ये दाखल झाला तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि त्या दरम्यान आता मात्र 3 नंबर जर्सी परिधान केला रेडर मैदानावरती 6च्या डिफेन्स समोर ताका बनवण्याचा प्रयत्न होते. त्या दरम्यान त्या ठिकाणी मध्यरक्षकावरती थोडंसं अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न झालाय. 2 पॉवर संघ एकमेकांच्या समोर चिन्मय बघायची या स्पर्धेची. आणि त्या दरम्यान पुलाव संघासमोर आता मात्र सूरज जाधव आक्रमक होताना पाहायला मिळालं का बघायचं आहे. तुला डिफेन्स वरती पूर्णपणे विश्वास आहे. आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी तो आपले अटेम्प्ट पूर्ण करतोय. मॅचला थोडंसं स्लो डाऊन करण्याचा प्रयत्न करतोय. निर्धारित वेळ व्यतीत करण्याचं काम करणार का बघायचं या रेड वरती. संघ कर्णधारासमोर त्या ठिकाणी संघ कर्णधाराचं आव्हान असणार आहे. समोरून त्या ठिकाणी आविष्कार पालकर आपल्या अटेम्प्ट खोलवर जातात त्या ठिकाणी पूर्ण करताना त्या ठिकाणी आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी सुरक्षित आपल्याकडे सागर शेठ चव्हाण यांच्याकडून जर सोजई संघ मेगा फायनल साठी असेल चिन्मय शिंदे रेडी मार्क होते. सुपर टॅकल ऑन असेल चिन्मय साठी. स्वतःच्या स्ट्रॉंग झोन वरून त्या ठिकाणी अडचणीमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळते. जुगाई कोसुमचा आपल्या संघासाठी रिवायवल देणारा गुण मिळवणार का बघायचे. धामणे त्याच्या डाव्या कोपऱ्यातून त्या ठिकाणी संघ बनवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. समोर त्या ठिकाणी आविष्कार पालकरचा आव्हान असणार आहे. संघ कर्णधार त्या ठिकाणी टाकायचा प्रयत्न. संजय इंदुलकर थोडा 5.5 जाण्याचा प्रयत्न करतोय. वरून त्या ठिकाणी पिंट्या कानडे यांच्याकडून 500 रुपये. सागर चव्हाण यांच्याकडून काय कामगिरी करेल बघायचं आहे. त्या ठिकाणी मिळवली गेली सोजई संघाकडून आघाडीमध्ये बिघाडी करण्याचं काम त्या ठिकाणी आदेश करणार का बघायचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न बोनसच्या दिशेने त्या ठिकाणी थोडीशी विचारणा केली जाते आपल्या खेळाडूंकडे. त्या ठिकाणी मध्यंतर थांबलाय. सेकंड फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी आता मात्र येणाऱ्या काळामध्ये मोठा संघ मेगा फायनलच्या दिशेने दाखल होतो बघायचंय. नामा मात्र प्रयत्न होतोय. आता मात्र
ऑफेन्स मधून गोल येणं गरजेचं आहे जुगाई संघासाठी. रीडिंग पॉइंट वर जायचा संघ खेळावं लागेल आणि त्या दरम्यान त्या ठिकाणी पप्या गांधी रेडी वरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहे. 4चा डिफेन्स म्हणून पाहायला मिळत आहे. सेकंड हाफ सुरू होतात त्या ठिकाणी तटरक्षक भिंती भेदण्यामध्ये यश मिळाले पप्याला. मात्र पप्या असा वेळ काढून नंतरचा उपयोग करताना पाहायला मिळते आपल्या या नेटवरती. आणि त्यानंतर त्या ठिकाणी जर्सी परिधान केला रेटर मैदानावरती त्या ठिकाणी त्याच्या पार करतोय सुरक्षित करतोय. 4च्या डिफेन्स समोर काय कामगिरी होईल बघायचंय. चढाई करण्याचा प्रयत्न डिफेन्स संयमाने खेळताना पाहायला मिळत आहे. पूर्णपणे डिफेन्सला कडवण्याचं काम होत आहे. डुअर डायरेक्ट वरती बोनस ऑन नसणार आहे. कोणतं कौशल करायला 6च्या डिफेन्स जेवताना पाहायला मिळतोय. रक्षक त्या ठिकाणी थोडस लक्षण होतं सापडलंय आणि त्यानंतर संजय चिन्मयला चूक झाली लगेच लक्षात आलंय परंतु चुकीला माफी नाही आहे. आज चुकला तर 364 दिवस वाट बघायची आहे. दरम्यान बुकू मध्ये थोडस विचारतोय की मी तुला मारलाय का समोरचा खेळाडू त्या ठिकाणी समोरचे नव्या कामाचे आहे त्यांना कुठेतरी प्रेशराईज करणं गरजेचं नाही आहे. आपल्याकडे बराचसा अनुभव आहे आणि त्या अनुभवावरती त्या ठिकाणी तो मॅच चालवताना पाहायला मिळतोय सोजाई संघासाठी. आता मात्र त्या ठिकाणी सोजाई संघाचं ट्रम्प कार्ड मैदानावरती आहे त्या ठिकाणी. या जय भंडारी चषकामध्ये या खेळाडूने देखील जेव्हा सोजाई संघाला गरज होती तेव्हा मैदान गाजवलंय आणि तो आपल्या ऑफेन्स मधून यावर्षी तितकासा. आणि आता मात्र पप्पू गांधी डुअर डायरेक्ट वरती काय कामगिरी करेल बघायचं आहे. 6चा डिफेन्स समोर पाहायला मिळतोय. बोनस ऑन असेल. झाका भरवण्याचा प्रयत्न बोनसच्या दिशेने त्या ठिकाणी पप्प्याचा होताना पाहायला मिळतोय. मध्यरक्षक जिंकण्याचा प्रयत्न मध्यरक्षक देखील स्वतःला पाठवताना पाहायला मिळते. पप्पू आता मात्र कोलवर करण्याचा प्रयत्न बॅक काढण्याचा प्रयत्न काय कामगिरी होणार बघायचं मैदानावरती. संजय इंदुलकर काय टॅकल निषेध केला बघा जबरदस्त. कुठेतरी त्या ठिकाणी रेडर हात पकडल्यानंतर कुठेतरी स्ट्रगल करण्याचा प्रयत्न करतो. संजयला तेच माहिती होता सूरज सुटला असता तर हाताकडूनच सुटला असता. दोन्ही हाताला ब्लॉक घातला. अनुभव त्या ठिकाणी आविष्कार पालकर आता मात्र त्या ठिकाणी काय कामगिरी करतील बघायचं. डिफेन्सनं आविष्कार पालकर वरती उत्तर शोधले परंतु ऑफेन्स मधून पॉईंट येत नाही जुगाई कोसुम संघाला. त्यावरती थोडासा बॅकफुट वरती पाहायला मिळतोय. रेडिंग वरती गुण येणं गरजेचं आहे. सिंगल डबल मल्टी रेड येणं गरजेचं आहे आणि टॅलेंट मैदानावरती त्या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. पूर्णपणे वेळ काढून त्या ठिकाणी उपयोग मैदानावरती त्या ठिकाणी सुरक्षित मैदानावरती सज्ज होतोय. डुअर डायरेक्ट वरती 6चा डिफेन्स समोरून आहे. मगाच्या टॅकलचं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाणार का बघायचं. या रेडवरती समोर आकाश देवरूप करण्यासाठी उभा आहे. चाका बनवण्याचा प्रयत्न बोनस वरती त्या ठिकाणी अटेम्प्ट करण्याचा जोरदार प्रयत्न झालाय. खेळाडूकडे थोडीशी विचारणा केली जाते परंतु बोनस वरती दिल्यावर त्याला बोनस गुण घेत स्वतःला सिद्ध केलंय. आणि मात्र त्या ठिकाणी आदेश रेडिंग मार्ग त्या ठिकाणी 5च्या डिफेन्स समोर तटरक्षक भिंती भेदणार का बघायचं आहे. बलवर चढाई करण्याचा प्रयत्न त्याला जोडला जातो. आता मात्र त्या ठिकाणी 2 मुख्य खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे. सोजाई संघ थोडासा आक्रमक होताना पाहायला मिळतं. आघाडीमध्ये त्या ठिकाणी बिघाडी होण्याचं काम कोणता खेळाडू करेल बघायचं आहे. 2 पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ आहेत. मला वाटतं मागच्या 3-4 वर्षामध्ये 2च संघ त्या ठिकाणी जय भंडारी चषकाची अंतिम फेरी घेत होते. आज मात्र त्यांची गाठ त्या ठिकाणी या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी मागच्या स्पर्धेमुळे सेमीफायनल पडते. सुरुवात होते त्यानंतर थोडीशी सरशी साधलेली पाहायला मिळते सोजाई संघानं परंतु कमबॅक करण्याची ताकद आहे त्या ठिकाणी जुगाई कोसुम संघाकडे. जुगाई कोसुम संघाकडे त्या ठिकाणी कौस्तुभ जाधवची कमी नक्कीच या मॅच मध्ये चालते. तो त्या ठिकाणी थोडासा त्या ठिकाणी इंजर्ड आहे. वैष्णव लांबे रेडिंग मार्फत त्या ठिकाणी त्या ठिकाणी तो पार करतोय आणि पूर्णपणे वेळ काढत तंत्राचा त्या ठिकाणी उपयोग करताना त्या ठिकाणी पार केली जाते. आविष्कार पालकर डुअर डायरेक्ट वरती 5च्या कव्हर समोर. आता मात्र कोणतं कौशल्यपणाला लंबेल बघायचं. बोनस ऑन नाही आहे. डुअर डायरेक्ट वरती त्या ठिकाणी बोनस ऑन होता परंतु
रस्ता त्या ठिकाणी रोष व्यक्त केला जातोय, परंतु या मॅचचं चित्र बदलवणार का बघायचं आता मात्र सूरज जाधव मैदानावरती दाखल झालाय. 5 चेंडू समोर नाही, पप्प्या गांधी समोरून सज्ज होताना पाहायला मिळतोय. काही गुणाच्या नाम मात्र फटकावरती मॅच सुरू आहे. जर सूरज जाधव या मॅच मध्ये त्या ठिकाणी आता मात्र ऑफेन्स मधून प्रतिकार करायला लागला तरी मॅच बदलायला वेळ लागणार नाही. पाहायला मिळते जुगाई कोसुम संघाचा कमबॅक मैदानावरती होणार का बघायचं आहे. 6च्या डिफेन्स समोर त्या ठिकाणी जागा बनवण्याचा प्रयत्न, खेळाडूंना थोडीशी विचारणा करण्याचा प्रयत्न होतो रेडर कडून की मी केलेला बोनस ग्राह्य आहे का, आणि तदरम्यान आता मात्र ऑफेन्स मधून प्रतिकार होणं गरजेचं आहे त्या ठिकाणी जुगाई कोसुम संघावरती, आणि तो जो इनिशिएटिव्ह घ्यावा लागेल. या खेळामध्ये सन्माननीय सामाजिक कार्यकर्ते युसू आरते सर यांच्या ठिकाणी अकॉर्ड झालेलं आहे. मी SR क्रीडा मंडळाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो. अनेक सामाजिक चळवळी या ठिकाणी आरते सरांनी उभे केले आणि सन्माननीय आरते 15 गुणातील जुगाई कोसुम, त्या दरम्यान डुआ डायरेक्ट असेल 5च्या कव्हर समोर पप्पू गांधी आता मात्र झेपावलं जातोय. डिफेन्स कशा पद्धतीने खेळ बघायचा जुगाई कोसुमचा. पप्पू गांधी त्या ठिकाणी खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न करतोय, दरम्यान मारल्याचा दावा केला जातोय. डुआ डायरेक्ट वरती संजीवनी देणारा हा गुण असू शकतो का बघायचा आहे. आता मात्र बाळ व्हावं लागेल त्या ठिकाणी. आता मात्र त्या ठिकाणी उडीद मारकून त्या ठिकाणी काय कामगिरी करत बघायचं आहे. सूरज जाधव शफलिंग सुरू आहे एका कोपऱ्यामधून, संजय इंदुलकरच्या कोपऱ्यामध्ये मात्र त्या ठिकाणी अभिष्कार पालकर सुपर टॅकल होत असेल, काय कामगिरी होईल बघायचं. आता मात्र मोठी कामगिरी करावी लागेल, कारण सूरज जाधव ऑफेन्स मध्ये तितकासा प्रतिकार करू शकलेला नाही आहे. कौस्तुभ जाधवचे कुठेतरी लास्ट 4 मिनिट्स पंच डिक्लेअर करतायत. कौस्तुभ जाधव कुठेतरी मैदानाच्या बाहेर आहे तिकडून. डिफेन्स चांगल्या पद्धतीने वैष्णव लांबेला निदान रेषेवरती धरला जातोय, हलतं ठेवण्याचं काम होतं त्याच्याकडून. निदान रेषेवरती धरला जातोय त्या ठिकाणी, थोडासा अटॅक वाढवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय, जागा बनवण्याचा प्रयत्न आकाशने विरोध करला त्या ठिकाणी. दुरुस्त खेळाने सुंदर नमुना पेश करताना पाहायला मिळते वैष्णव लांबे. सोलजाई आता मात्र मेगा फायनलच्या दिशेने त्या ठिकाणी मार्गक्रमण करताना पाहायला मिळतोय. पारंपरिक प्रतिस्पर्धी संघ त्या ठिकाणी जुगाई कोसुमच्या समोरचा सोलजाईचा कमबॅक होणार का बघायचा, परंतु त्या ठिकाणी ऑफेन्स मधून पाहिजे तेवढा प्रतिकार होत नाहीये. मात्र शेवटचा खेळाडू साई समोरून आहे त्या ठिकाणी. पप्पू गांधीला थोडंसं आव्हान उभं करण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्यानंतर त्या ठिकाणी मात्र सोलजाई संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. मंडळीच्या शिकापट्टी आता मात्र सेकंड फायनलचं तिकीट त्या ठिकाणी मिळवताना पाहायला मिळतोय. जवळजवळ निश्चित होणं बाकी आहे, शिक्कापर्यंत होणं बाकी आहे सोलजाई संघाच्या नावावरती. जुगाई कोसुम मध्ये आता मात्र त्या ठिकाणी कौस्तुभ जाधवची पूर्णपणे कमी जाणवताना पाहायला मिळते. आदेश तर्फे त्या ठिकाणी रनिंग हँडटच करण्यात थोडासा ऍडव्हान्स खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पप्प्यावरती टॅकलचा प्रयत्न असताना पूर्णपणे पाहायला मिळते. सोलजाई संघाच्या प्रांगणाच्या दिशेनं 77 रेडिंग मार्कवरती आहे. सुरक्षित निदान रेषेवरती धरला जाईल चिन्मयला. मध्यरक्षकाच्या भूमिकेमध्ये आकाश देवरुकर निदान रेषा त्या ठिकाणी सुरेश चालू सामन्याचं शेवटचं मिनिट. मेगा फायनलच्या दिशेनं दुसरं तिकीट मिळवताना पाहायला मिळतोय. डोआ डायरेक्ट वरती टॅकलचा प्रयत्न सक्सेसफुल झाला संघाचा या मॅच मध्ये सोलजाई संघानं, आणि फायनलच्या दिशेने आता मात्र मार्गक्रमण करताना पाहायला मिळत आहेत. या आधीच पहिलं तिकीट त्या ठिकाणी मिळवलंय जर्मन